हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, बीएमसी ची आपली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरची. तर याच्याबद्दल तुम्हाला खूप सारे डाउट्स असतील. या डाउट्सला क्लॅरिफाय करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेत आहोत. नंबर ऑफ टॉपिक्स आहेत, विषय खूप आहेत, ते मी एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये मांडलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते थोडक्यात आपण बघू. सगळ्यात अगोदर आपण पॅटर्न बघू, नंतर डिटेल सिलेबस बघू, त्यानंतर आपण सिलेबसचं ब्रेकडाऊन कसं होतंय ते बघू, त्याच्यानंतर प्रोबेबल वेटेज काय असू शकतं ते पण आपण डिस्कस करू. बीएमसी एक्झाम मध्ये सक्सेस मिळवण्याची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, की टू सक्सेस काय आहे ते पण आपण बघू. त्याच्यानंतर आपला अभ्यासाचा डेली शेड्यूल कसा असला पाहिजे, त्याच्यात मी तुम्हाला 3 चॉईसेस देईल. जॉब वाल्यांसाठी सुद्धा देईल, फुल टाइम सकाळी स्टडी करणाऱ्यांसाठी पण देईल, आणि फुल टाइम रात्री जे काही अभ्यास करायला प्रेफर करतात त्यांच्यासाठी सुद्धा मी वेगळी स्ट्रॅटेजी सांगेल. एमसीक्यू सॉल्व्हिंग कशा पद्धतीने करायची, कुठून करायची ते देखील सांगेल. रिव्हिजन टेक्निक्स कशा असल्या पाहिजे ते पण सांगेल. मॅरेथॉन सेशन्सचा उपयोग कसा करून घ्यायचा ते देखील सांगेल. मॉक टेस्ट आणि अनालिसिस जे आहे ते कशा प्रकारे करायचं ते देखील सांगेल. ट्रायल अँड एरर मेथड बद्दल थोडंसं आपण डिस्कस करू. सो मित्रांनो, या पद्धतीने आपण हा व्हिडिओ जो आहे तो कन्क्लूड करणार आहोत. सो फर्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आहे पॅटर्न. तर पॅटर्न बद्दल बोलायला झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल 2 पार्ट मध्ये सिलेबस विभागलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहे. त्यापैकी 60 प्रश्न हे सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल वर असणार आहे. मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला त्यांचं असेल सिलेबस. आपण सिव्हिल बद्दलच पर्टिक्युलरली बोलणार आहोत. मात्र स्टडीची जी स्ट्रॅटेजी आहे ती सगळ्यांसाठी सेम लागू पडेल. अभ्यासाच्या टेक्निक्स, एमसीक्यूच्या टेक्निक्स सगळ्यांना सेम लागू पडतील. फक्त पॅटर्न आणि सिलेबस मध्ये बदल राहील. त्याच्यामुळे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची मुलं देखील हा व्हिडिओ बघू शकतात. फक्त सिलेबसचा पॉइंट जो आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने अप्लाय करायचा. सो सिव्हिल इंजिनिअरिंग हे 60 मार्क्सला येणार आहे, रिझनिंग 20 मार्क्सला येणार आहे, आणि जनरल स्टडीज किंवा जीके ज्याला आपण बोलतो दॅट इज फॉर 20 मार्क्स. सो प्रत्येकाचे 20-20 प्रत्येक म्हणजे रिझनिंग आणि जनरल स्टडीज यांचे 20-20 प्रश्न असणार आहेत. 20 प्रश्न 20 मार्क्सला, 20 प्रश्न 20 मार्क्सला, आणि 60 प्रश्न 60 मार्क्सला टेक्निकल मध्ये. असा हा सिंपल पॅटर्न आहे. टोटल याच्यासाठी जो टाइम असणार आहे तो असणार आहे 90 मिनिट्स, आणि 50 मार्क्स हे मिनिमम क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. सो 50% पासिंग आहे. 50% मार्क्स पडले तरच कट ऑफ मध्ये विचार करण्यात येईल, नाही तर जागा रिकाम्या राहिला तरी चालेल, पण 50च्या खालचे मुलं घेणार नाहीत. असा तो सिंपल क्रायटेरिया आहे. ओके, सो बेसिकली 50 मार्क्स मिनिमम पाडायचे, नंतर मग मेरिटला विचार केला जाईल. सो 90 मिनिट्स आहेत, आणि हा आपला सिंपल पॅटर्न आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मराठी नसतं, इंग्लिश नसतं. ओके, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा काही विषय नाहीयेत, ते पण आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर डिटेल सिलेबस जो आहे, डिटेल सिलेबस म्हणजे सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, कुठले टॉपिक कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठले चॅप्टर्स करायचे आहेत याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकेल. तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, सो दॅट तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सॉम, त्याच्यानंतर आरसीसी, स्टील, टॉस अँड एसे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ब्रिज, असे सगळे जे काही विषय याच्यामध्ये कव्हर केले आहेत जे आपण पुढे बघणार आहोत, त्या विषयांचं डिटेल कुठले कुठले चॅप्टर रीड करावे लागतील, कोणत्या टॉपिक्सवर न्यूमरिकल येऊ शकतात, कोणत्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, याचं मी सब्जेक्ट वाईज डिटेल व्हिडिओ घेणार आहे. प्रत्येक विषयाचा आपण वेगळा घेणार आहे. सो असे आपले 12 ते 13 व्हिडिओज सबसिक्वेंटली एक एक करून येतील. त्याच्यामुळे तुम्ही ट्यून राहा, सबस्क्राईब करून ठेवा. मग डिटेल सिलेबस बद्दल आपण त्या व्हिडिओज मध्ये बोलू. ठीक आहे, सो डिटेल सिलेबसची प्रिंट तरी ऍटलीस्ट तुमच्याकडे असेलच, त्याच्यामध्ये तुम्हाला ते भेटेल, पण मात्र विषय वाईज आणि टॉपिक वाईज आपण डिस्कस करू. फर्दर सिलेबसचं ब्रेकडाऊन जे आहे ते 3 प्रकारे होतं. 3 प्रकारचे सब्जेक्ट आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. ते 3 प्रकारचे सब्जेक्ट मी लाईट, मीडियम आणि हेवी अशा 3 कॅटेगरीज मध्ये काय केले, डिस्ट्रीब्यूट केले. लाईट सब्जेक्ट जे आहेत ते आहेत थोडे कमी कंटेंट असलेले सब्जेक्ट. ओके, ज्यांचा व्याप कमी आहे, म्हणून हे जे सब्जेक्ट आहेत यांचं थोडंसं वेटेज सुद्धा कमी दिसून येतं. ओके, ते आपण डिस्कस करू. सो मीडियम लाईट सब्जेक्ट जे आहेत ते आहेत ब्रिज इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ज्याला आपण सीपीएम बोलतो,
ओके, आणि इस्टिमेटिंग कॉस्टिंग ज्याला आपण QSV पण बोलतो, क्वांटिटी सर्विंग अँड व्हॅल्युएशन. सो हे जे 4 सब्जेक्ट आहेत ते लाईट कॅटेगरीचे सब्जेक्ट्स आहेत मित्रांनो. लाईट कॅटेगरीमध्ये हे सब्जेक्ट्स येतात. ओके, त्याच्यानंतर मीडियम कॅटेगरीचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असा कंबाईन BCM हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हायवे इंजिनिअरिंग, सर्वेइंग आणि स्ट्रक्चरल अनालिसिस आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर जे काही असेल ते त्याच्यामध्ये येतं, टॉस प्लस एसे. सो थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स आणि स्ट्रक्चरल अनालिसिस, सर्वे, हायवे आणि BCM हे 4 सब्जेक्ट जे आहेत ते मीडियम कॅटेगरीचे सब्जेक्ट्स आहेत. याला थोडा वेळ लागतो. ओके, म्हणून पण हे लाईट जे सब्जेक्ट आहे याच्यापेक्षा हे थोडेसे मोठे सब्जेक्ट्स आहेत, बट तेवढे पण मोठे नाही आहेत जेवढा जिओटेक आहे, जेवढा सॉम आहे. म्हणून त्यांची कॅटेगरी, हेवी सब्जेक्ट्सची कॅटेगरी ती म्हणजे सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे सॉम, RCC जो की प्रिस्ट्रेसला कंबाईन करून आहे, RCC प्लस प्रिस्ट्रेस, स्टील स्ट्रक्चर्स, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग ज्याच्यात ऑफकोर्स सॉइल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन 2 पार्ट आहेत, आणि लास्टली इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. असे या इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्हाला वॉटर सप्लाय, वेस्ट वॉटर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि पोल्युशन असे 4 पार्ट्स आहेत. त्याच्यामुळे GT इन्व्हायरमेंट हे 2 विषय खूप हेवी होऊन जातात ऍज कम्पेअर्ड टू सॉम, RCC सुद्धा. बट याच्या 3 कॅटेगरीज मध्ये तुम्हाला या प्रकारे वेटेज जे काही आहे ते आपण तर बघूच पुढे, बट या प्रकारे तुम्हाला यांना थोडंसं महत्व द्यायचं आहे की तुम्हाला हे विषय थोडे जास्त वेळ लागणार आहे स्टडी करायला. या विषयांना तुलनात्मक थोडा कमी वेळ लागेल आणि यांना खूप कमी वेळ लागेल. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर असं म्हणत असणार की बाकी सब्जेक्ट्स आपण नंतर करू, थोडं स्टार्टिंगला आपण हे करू, तर स्टार्टिंगला तुम्ही हे सब्जेक्ट्स कव्हर केले पाहिजे जे की मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत, आणि सोबत सोबत मग यातला एक एक विषय तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके, सो ती स्ट्रॅटेजी तर आपण सांगूच. प्रोबेबल वेटेज. आता बघा वेटेज कसं असेल तर वेटेज हे सब्जेक्ट नुसार असतं. सब्जेक्ट जितका मोठा असेल तितकं वेटेज त्याचं वाढण्याचा चान्स वाढून जातो. ओके, सो या हिशोबाने जे मोस्ट प्रोबेबल वेटेज मला वाटतं ते लाईट, मीडियम आणि हेवी 3 कॅटेगरीच्या सब्जेक्टसाठी आपण इकडे स्पेसिफाय केलेलं आहे. जर ब्रिज इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि इस्टिमेटिंग कॉस्टिंग कडे बघितलं तर प्रत्येकी 3 मार्क्सचं वेटेज आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे प्रत्येक विषयावर 3 प्रश्न येतील असं आपण सिम्पली गृहीत धरू शकतो. एखाद प्रश्न वाढू पण शकतो, कमी पण होऊ शकतो, बट आपल्याला जे डाटम पकडायचं आहे ते 3 क्वेश्चन्सचं पकडायचं आहे. सो ब्रिज इंजिनिअरिंग पूर्ण वाचल्यावर, मेकॅनिक्स पूर्ण वाचल्यावर, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पूर्ण वाचल्यावर आणि इस्टिमेटिंग कॉस्टिंग पूर्ण वाचल्यावर तुम्हाला 4-12 मार्क्सचं कव्हरेज भेटेल. सो 12 मार्क्स साठी हे सब्जेक्ट्स राऊंड अबाउट वेटेज ठेवतात. त्यातल्या त्यात जो मेकॅनिक्स आहे तो मेकॅनिक्स ओनली जेईला आहे, सब इंजिनियरला नाहीये. काय माहिती आता यावेळेस मे बी ऍड झाला तर ठीक आहे, बट मेकॅनिक्स असं आहे की तुम्हाला तो वाचावाच लागतो, तो कव्हर होऊनच जातो. तर आपल्याला सॉम, RCC वाचायचं असतं, टॉस वाचायचा असतो, तर बेसिक्स मध्ये मेकॅनिक्स हे येऊनच जातं. सो एवढा काही तो मोठा मेजर इश्यू नाहीये, बट ठीक आहे, जेई साठी मेकॅनिक्स आहे, सब इंजिनियरसाठी नाहीये, हे एक पॉइंट आहे. मीडियम सब्जेक्ट्स मध्ये बघितलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, तर यांचं 4 मार्क्सचं वेटेज आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे 4 प्रश्न जवळपास याच्यावर येऊ शकतात. हायवेवर 4 प्रश्न येऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर सर्वेवर 4 प्रश्न आणि टॉस एसे वरती 4 प्रश्न, म्हणजे प्रत्येकी 4 प्रश्न इथे असं करून इथे 1 2 3 4 5 20 मार्क्सचं वेटेज इथे होऊ शकतं. 20 मार्क्स इथे 12 मार्क्स. सो हे टोटल वेटेज जे ते होऊन जातं तुमचं 32 मार्क्सचं. ओके, 32 मार्क्सचं हे वेटेज तुमचं आहे. आणि हे जे तुमचं 18 आणि हे 14, 32 आणि 18 होतात. ओके, इथं काहीतरी चुकलेलं आहे, चुकलंय का? 18 आणि 14 हे 32 होत आहेत. 32 52. बर, इथे तुमचं इथे वेटेज वाढलेलं आहे. इथे तुम्ही हे 6 ठेवा. ओके, आणि इकडे आय थिंक इकडे ते जास्त झालंय, तर ठीक आहे, तुम्ही याला पकडू शकता 3-4 3-4, याच्याने काही फरक पडणार नाही. ठीक आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही याचा. तर राऊंड अबाउट 6-7 प्रश्न या सगळ्या विषयांमध्ये येऊ शकतात. इथे 3-4 प्रश्न येऊ शकतात आणि इथे 2-3 प्रश्न येऊ शकतात. सो
विचार केला तुम्ही तर लाईट सब्जेक्ट मध्ये 2-3, इथे 3-4 आणि इथे 6-7 अशा रेंजमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला सापडतील. ओके, सो दिस इज द वेटेज. तुम्हाला एखादा विषय किती फोकस करायचा आहे ते याच्यावरून तुम्हाला समजू शकेल की तुम्हाला हे कोर सब्जेक्ट जे आहेत त्याच्यावर थोडा जास्त प्रश्न येऊ शकतात, कारण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स त्याच्यावर बनतात. हे झालं आपलं प्रोबेबल वेटेज. आता फर्दर सक्सेसची की काय, तर एक लक्षात घ्या, या एक्झाम मध्ये जर तुम्ही रिझनिंगला 20 आउट ऑफ 20 मार्क्स घेतले तर जवळपास 90% चान्स आहे की तुम्ही सिलेक्ट होणार, कारण 20 मार्क्स रिझनिंगचे झाले तर उरतात फक्त 50 मार्क्स. तुम्हाला वाटेल कट ऑफ किती सर, तर मला वाटतं की जो कोणी 70 मार्क्स घेईल तो 100% सिलेक्ट होईल. 100% सिलेक्शन, कुठलीही कॅटेगरी असू द्या. 70च्या वर तर कट ऑफ जाईल असं वाटत नाही. ओके, सो 70ला डाटम धरून चाला तुम्ही. आणि ऑब्व्हियसली आपण एक्झाम मध्ये जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करतो. टॉपर हे 80-82 पर्यंत जातात, पण टॉपरचा विषय सोडून द्या, नंतर मग ते स्कॅरसिटी येत जाते मार्क्स मध्ये. सो 70 मार्क्स जर पाडले तर 100% सिलेक्शन होईल. ठीक आहे, ओपन कॅटेगरीजने 75चा टार्गेट जर ठेवला तर बाकीचे तर सगळेच्या सगळे 70 वर सिलेक्ट होणारच आहेत. सो 70 मार्क्स मला वाटतं सेफ आहे. आता याच्यामध्ये 70 ते 75 पकडून घ्या तुम्हाला सेफर साईड जायचं असेल तर. सो रिझनिंग जर 20 पाडले तर राहतात फक्त 50 मार्क्स, ज्याच्यापैकी 40 ते 45 तुम्हाला टेक्निकल मध्ये मिळवायचे आहेत. आणि करंट अफेअर्स जे आहेत त्याच्यात आउट ऑफ घ्यायचे आहेत. माझ्या सांगण्यात म्हणजे जर मला विचारणार तुम्ही तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचं जॉग्राफी, हिस्ट्री, हे जे काही जनरल स्टडीजचे सब्जेक्ट आहेत हे तुम्ही नाही वाचले तरी चालतील, पण तुम्ही करंट अफेअर्स, मुंबईची जॉग्राफी आणि मुंबईची बीएमसीची हिस्ट्री हे जर थोडंसं व्यवस्थित केलं तरी मला वाटतं की 10 मार्क्स तुमचे याच्यातच येऊन जातील. जीएस मधले तुम्हाला 10 मार्क्स हे फक्त करंट अफेअर्स, बीएमसीची म्हणजे मुंबई जॉग्राफी आणि बीएमसी बद्दलचं इन्फॉर्मेशन, हे जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला जीएस मध्ये 10 पर्यंत मार्क्स येतील. पूर्ण जीएस वाचण्याची गरज तिथे नाहीये. ओके, लोड थोडासा कमी करा आधी. जर वेळ उरला तर एक्स्ट्राचा वाचा, आधीच एक्स्ट्राचा लोड घेऊन बसू नका. आधी सिम्प्लिफाय करा गोष्टींना. आता तुमच्याकडे जर तुम्ही याच्यात बघितलं सिलेबस मध्ये तर तुमच्याकडे इकडे एफएम नाहीये, हायड्रोलॉजी नाहीये, इरिगेशन नाहीये, तर मेजर सब्जेक्ट त्याच्यामध्ये नाहीयेत. इरिगेशन, हायड्रोलॉजी, तुमचा एफएम नाहीये. ओके, सो बऱ्यापैकी मोठे सब्जेक्ट येते हे तिथे काय होऊन जातात, सिम्पली गायब होतात, ते तिकडे नाहीयेत. त्याच्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचतो. हायड्रॉलिक मशीन सुद्धा नाहीये. तर तुम्हाला हे नसतानाच मराठी पण करायचं नाहीये, इंग्लिश पण करायचं नाहीये. याचा अर्थ तुम्हाला मॅक्सिमम फोकस मराठी इंग्लिशचा फोकस तुम्हाला द्यायचा कुठे आहे, रिझनिंग वर द्यायचा आहे. आणि जीएस जर तुम्ही नाही करणार आहेत तर त्याचा फोकस पूर्णपणे मुंबई जॉग्राफी, बीएमसीची इन्फॉर्मेशन आणि करंट अफेअर्स याच्यावर करायचा आहे. आणि राहिली गोष्ट तुमचं इकडे हायड्रो, इरिगेशन, एफएमएचएम ते नाहीये तर तुम्हाला अदर टेक्निकल वरती जोर देता येईल. आता टीपीए आणि हा अभ्यास जर कंबाईन करायचा म्हटला तर थोडासा गोंधळ होऊ शकतो तुमचा, पण टीपीएचा अभ्यास नीट केला असेल तर टीपीएच्या एक्झाम पर्यंत टीपीएचा स्टडी करू शकता. नंतर मात्र बीएमसी त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऍड करता येईल की बीएमसीचे सब्जेक्ट जे आहेत तेवढेच तुम्ही करणार. तर तो चॉईस तुमचा आहे. ओके, की तुम्हाला काय फेवरेबल वाटतं ते. पण मग की टू सक्सेस आपली आहे रिझनिंगला आउट ऑफ मार्क्स, करंट अफेअर्सला आउट ऑफ मार्क्स आणि टेक्निकल मध्ये 40-45 पेक्षा जास्त मार्क्स. इथे जर 45 घेतले तर 20 टाकून हे 65 होतात. ओके, आणि याच्यातले जर तुम्ही आउट ऑफ म्हटलं तर 5 जरी मार्क पकडले तर 70 होतात. ठीक आहे, सो तुम्ही काही अटेम्प्ट काही 60-65चा करणार नाहीये. जरी 1/4 निगेटिव्ह असला तरी देखील तुम्ही अटेम्प्ट हा 95 पर्यंत करायचाच. 90-95 मी तर म्हणेल 100% अटेम्प्ट करा, काही होत नसतं त्याच्याने. अटेम्प्ट म्हणजे प्रश्न सोडून यायचेच नाही. प्रश्न सोडलं म्हणजे तुमचा पेपर जो आहे तो 90 आउट ऑफ मार्क्स देतोय तुम्हाला. जो सगळं सॉल्व्ह करेल त्याला 100 आउट ऑफ मार्क्स येतील, जो फक्त 90 सॉल्व्ह करेल त्याला 90 आउट ऑफ मार्क्स येतील. सो तुमचा ऑलरेडी स्कोअर जो आहे तो 180च्या कंपॅरिझन मध्ये मोजला जाईल. तर तुमच्याकडे तो एक्स्ट्रा काही चान्स उरतच नाही लक फॅक्टर वाला. त्याच्यामुळे अटेम्प्ट चांगला करायचा, लक फॅक्टर थोडा रोल प्ले करू शकतो. आता डेली शेड्यूल जो आहे तो कसा ठेवायचा. जो डेली शेड्यूल आहे त्या डेली शेड्यूल मध्ये इथे मॉर्निंग स्लॉट, दुपारचा स्लॉट, संध्याकाळचा स्लॉट आणि रात्रीचा स्लॉट असे 4 स्लॉट ठेवलेले आहेत. टोटल 4 स्लॉट मध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, तुमचा जो डेली शेड्यूल असेल, टायमिंग असेल तो यानुसार असेल. आता याच्यामध्ये 3 प्रकारचे मुलं आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. टाईप 3 जे मुलं आहेत ते जॉबवाले मुलं आहेत.
टाईप 3 जे मुलं आहेत ते जॉबवाले मुलं आहेत. टाईप 2 जे मुलं आहेत, टाईप 2 आणि टाईप 1 ते फुल टाइम स्टडी करणार आहेत. बट फुल टाइम मध्ये काही लोक प्रेफर करतात की मी सकाळी लवकर उठून अभ्यास करेल, काही लोक मी नॉर्मली उठेल 6, 6:30, 7 ला आणि रात्री थोडंसं 11:30, 12 पर्यंत स्ट्रेच करेल. हे दोन कॅटेगरीज मध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकतात. माझी प्रेफर्ड कॅटेगरी जी आहे, माझी पर्सनल, ती आहे फर्स्ट टाईप 1, जे की सकाळी लवकर उठायचं, रात्री लवकर झोपून घ्यायचं, म्हणजे लोड येत नाही. काहींची ही दुसरी कॅटेगरी असू शकते, जे जॉब करतात त्यांची ऑफकोर्स बाय डिफॉल्ट तिसरी कॅटेगरी असेल, पण ती तिसरी कॅटेगरी सुद्धा मी फर्स्ट सोबत रिलेट केलेली आहे की सकाळी उठून अभ्यास करावा. जॉब करून आल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा जॉबला जाण्याच्या अगोदरच अभ्यास करून टाकावा. ठीक आहे. सो सविस्तर मी सांगतो की कशा प्रकारे करायचंय. स्टार्टला टाईप 1 बद्दल बोलू, ज्यांना सकाळी उठायची सवय आहे किंवा जे सकाळी उठू शकतात, सकाळी उठून अभ्यास करणं प्रेफर करतात, त्यांनी सकाळी 4 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत सिम्पली पहिला जो काही स्लॉट आहे तो अभ्यासाचा मॉर्निंगचा स्लॉट कव्हर करायचा आहे. इथे तुमचे जवळपास 4 तास होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता, ब्रेकफास्ट करू शकता आणि वेळ उरला तर थोडीशी नॅप पण घेऊ शकता. इथे 1 तासाचा मी ब्रेक टाकलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे 4 ते 8 अभ्यास झाल्यावर 8 ते 9 मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आणि 9 वाजता परत अभ्यासाला बसणार. 9 ते 12 बसल्यावर तुमचे 3 तास इथे होतात. सो बेसिकली टिल नून 12 तुमचा जवळपास 7 तास अभ्यास होऊन गेलेला राहील. म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंतच तुमचा 7 तास अभ्यास झालेला राहील. इतका अभ्यास काही लोक करत पण नाही पूर्ण दिवसामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत म्हणजे 13 पर्यंत मी 24 आवर क्लॉक नुसार केलेलं आहे. 12 पासून 13 पर्यंत म्हणजेच 1 वाजेपर्यंत तुमचा 1 तासाचा लंच आणि नॅपचा ब्रेक राहील. आता लंच तुम्ही अर्धा तास बसून करतात की 5 मिनिट बसून करतात तो तुमचा लुकआउट आहे. जर तुम्ही 10 मिनिटात 15 मिनिटात लंच आवरलं तर पाऊण तासाची नॅप तुम्हाला लगेच घेता येऊ शकते. ओके. म्हणून तुम्हाला त्याच्यानंतर 1 तास अभ्यासाला बसता येईल. 13 ते 14 म्हणजे 1 ते किती तुमचा 2 पर्यंत. आणि जेवण झाल्यानंतर तुमचं थोडस तुम्हाला झोप लागते, पण मग लगेच नाही लागत, नंतर लागते. सो जेवण झाल्यावर 1 तास अभ्यास करून तुम्ही पुन्हा नॅप घेऊ शकतात जवळपास 1 तासाची आणि मग तुम्ही उठा 3 वाजता म्हणजे दुपारी 3 वाजता. 3 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत इथे तुमचा 2 तासाचा स्लॉट कव्हर होतो. त्याच्यानंतर तुम्ही चहा घ्या, अर्धा तास त्याच्यामध्ये जाऊ द्या, 5:30 ला बसा, 7:30 पर्यंत इथे तुमचे 2 तास होतात. त्याच्यानंतर तुम्ही जेवण करा. जेवणानंतर तुम्ही 20 ते 20:30 म्हणजे 8:30 ते 8:30 असा हा अर्धा तास आहे. या अर्ध्या तासामध्ये काहीतरी टाइमपास वाचायचा असेल वाचा, चिंतन मनन करा आणि सरळ सरळ 8:30 ला झोपून जा सकाळी 3:30 वाजेपर्यंत. 8:30 ला झोपायचं सकाळी 3:30 वाजेपर्यंत आणि मग 3:30 ते 4 पर्यंत काय तुम्हाला उठत करत जो वेळ लागतो, थोडं लेझीनेस वगैरे असतो, तो काढत 4 वाजून जाता. 4 ला बसायचं, 8 पर्यंत करायचं. असं जर तुम्ही बघितलं तर या शेड्यूल मध्ये तुमचा स्टडी टाइम आहे 12 तास. 12 तास तुमचा अभ्यास होईल सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपून. आणि त्याच्यामध्ये झोप आणि नॅप हे 9.5 तासाचे आहेत. म्हणजे तुम्ही असं काही नाही की झोपेला कॉम्प्रोमाइज करून अभ्यास करतायत. झोप पण तुमची व्यवस्थित होते, अभ्यास पण तुमचा व्यवस्थित होतोय. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट आणि इफेक्टिव्ह स्टडी तुमचा होईल. तुम्हाला विसरायला होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही तुमचं. तुम्हाला अभ्यास जो आहे तो इफेक्टिव्हली डोक्यात राहील. नंबर ऑफ रिव्हिजन जास्त करायची गरज भासणार नाही, सगळं तुम्हाला आठवेल. ओके. असं हे आहे. आता टाईप 2 बद्दल बोलायचं झालं तर टाईप 2 हे फुल टाइम वालेच आहेत, पण थोडा रात्री अभ्यास करायला प्रेफर करतात. सो ते रात्री लेट झोपतात. रात्री लेट झोपल्यामुळे त्यांचं सकाळी लवकर उठणं क्लोज टू इम्पॉसिबल आहे. त्यामुळे त्यांचा स्लॉट सुरू होतो 7 वाजेला. म्हणजे ते जर 6:30 वगैरेला उठत असतील तर 7 वाजेला ते अभ्यासाला बसतील फ्रेश वगैरे होऊन. जर असं असेल तर 7 पर्यंत कंटिन्यू बसू शकतात आणि उठल्या उठल्या आधी काय करायचं 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 3 तास अभ्यास करून घ्यायचा. नाही तर जस्ट ब्रश करून चहा घेऊन तुम्ही 3 तास अभ्यासाला बसू शकतात 10 पर्यंत. ओके. 10 पर्यंत तुम्ही अभ्यास केला की 10 ते 11 तुम्हाला आंघोळीला, ब्रेकफास्टला आणि छोटीशी नॅप घ्यायला वेळ दिलेला आहे 1 तासाचा. सो स्टार्टला सकाळी 3 तास अभ्यास केल्यावर इथे 1 तासामध्ये तुमच्या सगळ्या क्रिया झाल्या की तुम्ही 11 ते 1 पुन्हा 2 तास अभ्यासाला बसू शकतात. त्याच्यानंतर 1 वाजेपासून 2 वाजेपर्यंत तुम्ही जेवण आणि छोटीशी नॅप घेऊ शकतात.
मग तुम्ही 2 ते 5 पर्यंत असा 3 तासाचा तुम्ही अभ्यासाचा स्लॉट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही एक नॅप घेऊन चहा पिऊन पुन्हा अभ्यासाला बसू शकतात. सो तुम्ही 5ला जर तुम्ही उठले, 5ला तुम्ही एक नॅप घेतली, ठीक आहे, 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत अभ्यास केला, 5 वाजेला एक नॅप घेतली, पाऊण तासाची नॅप झाली, एक 5-6 मिनिट मध्ये तुम्ही फ्रेश झाले, चहा घेतला, तर परत तुम्ही 6 वाजेला अभ्यास करायला रेडी होतात. 6 वाजेपासून 8 वाजेपर्यंत 2 तासाचा स्लॉट आहे. 8 वाजेपासून 9 पर्यंत जेवण करून घ्या, थोडस काय फिरून यायचं वगैरे ते करून घ्या, गप्पा करायच्या मित्रांसोबत वगैरे ते करून घ्या. त्यानंतर परत 9ला बसा. 9 ते 11:30 हा 2.5 तासाचा स्लॉट आहे. इथे पुन्हा तुमचा 2.5 तास अभ्यास होईल. असा तुम्ही 2.5 म्हणजे 11:30ला झोपले की तुम्ही 6:30 पावणे 7 पर्यंत झोपू शकतात. असा तुमचं इथे विचार जर केला, 12.5 तासाचा अभ्यास होईल आणि 8.5 तासाची झोप होईल. ओके, सो मला असं वाटतं की याच्यामध्ये जरी 12.5 तास होत असतील तरी ही मेथड जी आहे ही तुम्हाला सवय असली पाहिजे, कारण रात्री जागायची सवय असलं तर ते काम होतं व्यवस्थित. मध्ये मध्ये नॅप घेणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जॉब वाल्या मुलांचा विषय येतो आणि त्यांना आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. ते सुद्धा एक इम्पॉर्टंट घटक आहेत. स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करून ते अभ्यास करत असतात, त्याच्यामुळे त्यांचा पण आपण इथे विचार केलेला आहे. त्यांचा जो स्लॉट सुरू होतो तो सकाळी 4ला सुरू होतो. आता तुमचा जॉब जो आहे तो किती फिजिकल एक्झर्शनचा आहे त्याच्यावर देखील एक गोष्ट डिपेंड करेल. बट एक माझा तरी विचार आहे की तेवढा तरी स्ट्रगल तुम्हाला आता करावाच लागेल. शेवटी आता प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, तर तुम्हाला तेवढा स्ट्रगल, तेवढी मेहनत घ्यावी लागेल की तुम्हाला सकाळी थोडंसं 3:30 पावणे 4ला उठून 4ला अभ्यासाला बसायचंय. जॉब टायमिंग जनरली 9:30-10चा असतो, तर मी तो स्लॉट ठेवलाय 4 ते 9चा. तर तो होतो जनरली 5 तासाचा स्लॉट. तर सकाळीच 5 तास अभ्यास करून घ्यायचा, उठायचं, अंघोळ करायची, ब्रेकफास्ट करायचा आणि जॉबसाठी निघून जायचं. तिकडनं मग इथे तुम्हाला दुपारचा कुठलाही स्लॉट भेटणार नाही, ठीक आहे. लंच वगैरे ते तिकडेच होऊन जाईल, नॅप वगैरे सगळं ते तिकडे गेलं. ते मधलं आले तुम्ही घरी 6ला आले किंवा 6:30ला आले, काही असू द्या, थोडा आराम करायचा. 7 ते 8:30 पर्यंत 1-1.5 तासाचा स्लॉट मारायचा अभ्यासाचा. जे सकाळी केलं ते रिवाइज करू शकता किंवा जे काल केलं होतं ते रिवाइज करू शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सरळ सरळ डिनर करायचं आणि गो टू स्लीप 3:30 वाजेपर्यंत. ओके, सो इथे तुमचं जवळपास 6.5 तासाची झोप होते आणि 6.5 तासाचा अभ्यास होतो. बाकी वेळ तुमचा जॉबला डेडिकेटेड आहे. सो अशा पद्धतीने तुमचा 6.5 तास अभ्यास होतो. आता या फुल टाइम मधले कोणी लोक जर 6.5 ते 7 तास अभ्यास करत असतील तर ते लोक आणि हे लोक सरळ सरळ कॉम्पिटिशन मध्ये आहेत. आणि जॉब वाले जे असतात ते जनरली जुने असतात आणि मॅच्युअर असतात थोडे, त्याच्यामुळे त्यांची ग्रास्पिंग पॉवर वगैरे थोडीशी चांगली असते, ठीक आहे, जॉब करणाऱ्यांची. त्याच्यामुळे त्यांचा 6.5 तास तुमच्या 9-10 तासाच्या बरोबरीचा आहे. ओके, म्हणून तुम्हाला 9 ते 10 तास मिनिमम स्टडी करणं मस्ट आहे. या पॅटर्न नुसार केलं तर एकदम आयडियल होईल, पण याला तुम्ही प्रयत्न केला तर कमीत कमी 10 तास तर होईलच. आणि यांनी 6.5-7 तास अभ्यास केला तरी तुम्ही यांच्या बरोबरीलाच आहेत, पण तो सकाळी केला पाहिजे, रात्री होणार नाही. कारण तुम्ही सकाळी लेट उठणार तर तुमचा परत तो दिवस तसा व्यवस्थित जात नाही, ठीक आहे. म्हणून रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, अशा दोन टाईप मध्ये ही गोष्ट आपण रिफ्लेक्ट केली आहे, टाईप 1 आणि टाईप 3 मध्ये. टाईप 2 वाले सिलेक्ट नाही होत अशातला काहीच भाग नाहीये, हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. पण असं आहे की रात्री लेट म्हणजे 2-2, 3-3 पर्यंत अभ्यास करत बसू नका, कारण 2-3 पर्यंत अभ्यास केला म्हणजे तुम्ही सकाळी 8-9ला उठणार, मग ते पूर्ण चक्र फिरून जातं. आणि मग जेव्हा एक्झामचा दिवस असतो त्यावेळेस सकाळी 8-9ला तर पेपर असतो, त्या दिवशी लवकर उठावं लागतं, मग त्या दिवशी नेमकी तुमची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे तुमचा पेपर खराब जाण्याचे चान्सेस आहेत. पण जे सकाळी लवकर उठतात, रात्री लवकर झोपतात, त्यांना पेपरला कन्फ्युजन होत नाही, कारण त्यांची रेग्युलर सवय असते लवकर उठून रेडी व्हायची, त्याच्यामुळे त्यांना झोप काही कॉम्प्रोमाइज होत नाही पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा. पण जे टाईप 2 आले त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ऍटलिस्ट 6 वाजता उठण्याची, 6:30 वाजता उठण्याची रेग्युलर सवय ठेवा. रात्री अभ्यास करणे म्हणजे फक्त 11:30-12 बस, त्याच्या पुढे अभ्यास करणं शक्यतो टाळा, ठीक आहे. हॉस्टेलची गोष्ट वेगळी असते. आता आपण फुल टाइम करतोय, घरी असू, लायब्ररीत असू, रूमवर असू,
तिथे काही तशी आवश्यकता नाही. आता राहिले आपले लास्टचे 3 पॉइंट, एमसीक्यू सॉल्विंग, रिव्हिजन टेक्निक, मॅरेथॉन सेशन्स, ओके, मॉक टेस्ट आणि अनालिसिस. तर एमसीक्यू बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही एसएससी जेई प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, IAS चे प्रिव्हियस इयरचे थिअरी क्वेश्चन्स, ओके, विथ सोल्युशन्स, हे 2 जरी तुम्ही व्यवस्थित केले तरीही तुमचं एमसीक्यू सॉल्विंग सफिशियंट आहे. पण हे 2 व्यवस्थित करा, रिव्हिजन करून करा. एमसीक्यू सॉल्व्ह करताना इझी एमसीक्यूज जे आहेत त्यांना क्रॉस करून द्या, सो दॅट नेक्स्ट टाइम रिवाइज करण्याच्या वेळेस त्या एमसीक्यूजला इझिली स्किप करून पुढे जाता येईल आणि वेळ वाचायला मदत होईल. रिव्हिजन टेक्निक जी आहे ती कशी ठेवायची, तर रिव्हिजन ही कधीही टॉपिक वाईज ठेवायची. रिव्हिजन ऑलवेज टॉपिक वाईज करा, टॉपिक वाईज रिव्हिजन, सब्जेक्ट वाईज रिव्हिजन करू नका. टॉपिक वाईज रिव्हिजन करा आणि 3 सब्जेक्ट्स मिनिमम रिवाइज करा रोज. 3 सब्जेक्ट्स मिनिमम रिवाइज करा. एक सब्जेक्ट दिवसाला रिवाइज करू नका, कमीत कमी 3 विषय रिवाइज झाले पाहिजे. एक चॅप्टर किंवा 2-2, 3-3 टॉपिक रिवाइज करून एक सब्जेक्ट बाजूला करून द्यायचा. सब्जेक्ट्सला दिवसभर धरून बसायचं नाही. सब्जेक्ट्सला 1 तास 1.5 तासवर लिमिट करायचं. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी रिव्हिजन बद्दल त्यांच्या रिव्हिजनसाठी मी बोलतोय. ज्यांचा अभ्यास बाकी आहे त्यांनी 3-4 तास एक विषय केला तर हरकत नाही. पण ज्यांची रिव्हिजन चालू आहे त्यांनी एका विषयाला 1.5 तासापेक्षा 2 तासापेक्षा जास्त पकडायचं नाही रिवाइज करताना. ओके, सो तुम्ही जर 3-3.5 तास रिवाइज करत असणार तर तुमचे 3 विषय रिवाइज झाले पाहिजे. रिव्हिजन ही डेली केली पाहिजे. डेली कुठल्या ना कुठल्या 2-3 विषयांची रिव्हिजन करायची आणि बाकी विषयांचा अभ्यास प्लस एमसीक्यू सॉल्विंग असं तुम्ही करू शकता. मिनिमम तुम्ही 100 एमसीक्यू डेली केलेच पाहिजे, मिनिमम. मग एका विषयाचे 50, दुसऱ्या विषयाचे 50, असे 2 वेगवेगळ्या विषयांचे 50-50 एमसीक्यू तुम्ही केले पाहिजे. त्याच्यानंतर रिव्हिजन प्रत्येक विषयाची 1-1 तास, असे कमीत कमी 2 सब्जेक्ट्स किंवा 3 सब्जेक्ट्स रिव्हिजन केले पाहिजे. ते थोडंसं फ्लेक्झिबल ठेवा, 2-3 तुमच्या याच्यावरती. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, ब्रिज असेल, इस्टिमेट असेल, असे विषय 20-20 मिनिटात रिव्हिजन करून ठेवून द्यायचे. 2-3 पेजेस वाचायचं आणि ठेवून द्यायचं. 1-1, 2-2 तास बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल सारखे विषय वाचत बसायचे नाहीत किंवा कंटिन्युअस दिवसभर वाचत बसायचे नाहीत. अर्धा तास इस्टिमेट वाचला, अर्धा तास ब्रिज वाचला, अर्धा तास बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, अर्धा तास बिल्डिंग मटेरियल्स साईडला. सो थेरी विषयांची रिव्हिजन याच प्रकारे करायची, थोडी थोडी करायची. मॉक टेस्ट आणि याचा अनालिसिस. मॉक टेस्ट जी आहे ती एव्हरी 3 डेजला एक द्यायची. एव्हरी 3 डेजला एक मॉक टेस्ट द्यायची. ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय त्यांनी, ज्यांचा नाही झालाय त्यांनी आठवड्याला एक द्यायची. पण ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय त्यांनी 3 दिवसाला एक मॉक टेस्ट द्यायची. यासाठी कुठल्याही मॉक टेस्ट तुम्ही घेऊ शकतात. इग्नाइट अकॅडमीची सुद्धा मॉक टेस्ट आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बऱ्याचशा मॉक टेस्ट अवेलेबल आहेत सगळीकडे. टेस्ट तुम्ही मॅक्सिमम अटेम्प्ट केल्या पाहिजे. सो 3 दिवसाला तुम्ही एक मॉक टेस्ट द्यायची. आता मॉक टेस्ट दिल्यावर करायचं काय, सगळ्यात अगोदर तर मॉक टेस्टला वेळ लावून सॉल्व्ह करायचं. 90 मिनिटचा पेपर आहे, 75 मिनिटचा टार्गेट ठेवून सॉल्व्ह करायचं. 90 मिनिट वेळ लावून मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची नाही. जस्ट 75 to 80 मिनिट्स एवढेच वेळ घ्यायचा. 75 मिनिट्स माझा सांगणं राहील, रिकमेंडेशन राहील. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 1.25 तासात पेपर सॉल्व्ह करायचा आहे. सो मॉक टेस्ट तुम्ही 75 मिनिटचा टाइम लावून सॉल्व्ह करायची. मॉक टेस्ट सॉल्व्ह करताना कुठल्याही प्रकारचं काहीही रेफर करायचं नाही. पूर्णपणे एकट्यामध्ये बसून सॉल्व्ह करायची. कुठलाही डिस्टर्बन्स तिथे नसला पाहिजे. जसं पेपरला असतं कंटिन्यू पेपर म्हणजे पेपर, तसंच मॉक टेस्ट म्हणजे मॉक टेस्ट असलं पाहिजे. झाल्यानंतर आधी मार्क्स चेक करायचे. मार्क्स चेक करताना गोष्टी लिहित चालायच्या की कुठले प्रश्न मला कन्फर्म येत होते, ते प्रश्न किती होते ते बघायचं. कुठले प्रश्न मी फेकले होते, 2 पैकी 1 चूज केले होते, कन्फ्युजन वाले होते, ते मार्क करायचे. कुठले प्रश्न सिली मिस्टेकमुळे चुकले ते मार्क करायचं. कुठले प्रश्न नोट्स मध्ये नसल्यामुळे चुकले ते लिहायचं. असं सगळ्या गोष्टी लिहायच्या. किती न्यूमरिकल चुकले, किती न्यूमरिकल्सचा फॉर्म्युला नाही आठवला, किती एमसीक्यू यामुळे नाही आले की रिव्हिजन नव्हती झाली, असं सगळा हिशोब तिथे करायचा. प्रत्येक मॉक टेस्टच्या नंतर हा पाऊण तास अर्धा तास द्यायचा. इथून तुम्हाला कळेल की नेमके तुमचे मार्क्स जातात कुठे आणि जातात कसे. न्यूमरिकल्स मध्ये जातात की नोट्स मध्येच प्रॉब्लेम आहे.
की तुमची रिव्हिजन नाही झाली म्हणून चुकतंय, की सिली मिस्टेक होत आहे? मग सिली मिस्टेक का होत आहे? पेपरवाल्या सिली मिस्टेक आहेत की तुमच्या रीडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे? तर हे सगळ्या गोष्टी लिहून काढा. हे लिहिल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की नेमकं तुम्हाला काय करायची गरज आहे, सो दॅट तुमचे मार्क्स वाढतील. हा खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे की मार्क्सच वाढत नाही सर, 120 चे 140 होत नाही. याच्यावर मी सविस्तर एक व्हिडिओ घेईल या टॉपिक वरती, मला तुम्ही आठवण करून देणार तसं सविस्तर एक व्हिडिओ घेईल ज्याच्यावरती आपण 120 चा स्कोअर 150 कसा करावा ते आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो मॉक टेस्ट जो आहे त्याचं अनालिसिस इज इम्पॉर्टंट. मॉक टेस्ट फक्त सॉल्व्ह करून सोडून द्यायची नाही, त्याचे मार्क्स मोजायचे. चुकलं कुठे, वीक पॉइंट्स काय काय आहेत, कुठल्या कुठल्या टॉपिक्स मध्ये मार्क्स गेले, ज्या ज्या टॉपिक्स मध्ये मार्क्स गेले त्या त्या टॉपिक्सला नोट्स मध्ये जाऊन टॅग लावायचे. ते येतात ना पट्ट्या अशा लाल पिवळ्या हिरव्या फ्लॅग्स किंवा टॅग्स, ते घ्यायचे आणि ते चिटकवायचे. मग लाल वाले जे टॅग्स आहेत ते तुमचे वीक पॉइंट्स आहेत. ते सगळे वीक पॉइंट्स रेग्युलरली रिव्हिजन साठी टार्गेटवर घ्यायचे, त्यांना सोडून नाही द्यायचं, त्यांचा खात्मा करायचा पूर्णपणे. आणि एक एक करून हे असे सगळे लाल फ्लॅग्स जर तुम्ही कमी करत गेले तर तुमचा एक्झाम पर्यंत सगळा अभ्यास कव्हर होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळं करायचं. सो हे काही असं सुपरफिशियल लेवलचं काम नाहीये, हे डिटेल केलं गेलं पाहिजे असं काम आहे. ओके. सो कुठेही दुर्लक्ष करायचं नाही, मॉक टेस्टला ग्रँटेड घ्यायचं नाही, मॉक टेस्ट जस्ट सॉल्व्ह करून सोडून द्यायची नाही. मॉक टेस्ट नंतरचं अनालिसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. मॉक टेस्ट दिली की पुढच्या 3 दिवसामध्ये काय अभ्यास करायचा आहे त्याची गाईडलाईन तुम्हाला भेटेल. कारण मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमके वीक पॉइंट्स कुठले आहेत. ते वीक पॉइंट्स लिस्ट आउट करायचे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते वीक टॉपिक्स जे आहेत ते वीक टॉपिक्स रिव्हिजनला घ्यायचे. परत मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची, परत टॉपिक लिहायचे, कुठले टॉपिक रिपीट होता त्याला फ्लॅग लावायचा, स्टार करायचा, त्यांना जास्त रिवाइज करायचं. कुठल्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला मार्क्स चुकले नाहीत, असं होईल की आधी 20 वीक टॉपिक निघाले, नंतर 10-15 टॉपिक निघतील, नंतर 5-6 टॉपिक निघतील. ओके. असं एक एक करून टॉपिक्स एक कमी होत जातील. अशा पद्धतीने लास्टला तुम्ही जे 4-5 दिवस असतील तिथे तुम्हाला एक्झॅक्टली माहित राहील, एक्झॅक्टली माहित असेल की कोणते टॉपिक तुम्हाला रिवाइज करण्याची आवश्यकता आहे, कोणते टॉपिक एक्झामला आले तर तुमची गफलत होऊ शकते हे तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल. म्हणून मॉक टेस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. माझा अभ्यास कंप्लीट नाही झाला, मॉक टेस्ट कस काय देऊ असं म्हणू नका. मॉक टेस्ट दिला तर अभ्यास पटकन कव्हर होईल. कारण मॉक टेस्ट विल सर्व ॲज अ फ्रेमवर्क ऑर ॲज अ गाईडलाईन. हाऊ टू स्टडी, व्हॉट टॉपिक्स टू कव्हर, व्हॉट टॉपिक्स you don't need to study, what topics you need to focus more. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मॉक टेस्ट दिल्यावरच कळतील. मॉक टेस्टची एक सिम्पली डायरी कव्हर करा. ओके. सो ही मॉक टेस्टची गाथा मी संपवतो आणि पुढचा आपला जो मुद्दा आहे तो काय आहे तर तो म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करणे. कारण आपण कंटिन्युअसली तुम्हाला बीएमसी ओरिएंटेड गाईड करत राहणार आहोत आणि आपण मॅरेथॉन सेशन देखील स्टार्ट करणार आहोत. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज सुद्धा आपण सेशन घ्यायचा प्रयत्न करू. न्यूमरिकल सेशनचा पण प्रयत्न करू. बीएमसी ला न्यूमरिकल येतात का तर येस, बीएमसी ला न्यूमरिकल येतात. 6 ते 7 न्यूमरिकल तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. त्यातले 1 ते 2 आरसीसी वर, 1-2 जीटी वर, 1-2 सॉम वर आणि 1-2 अदर विषयांवरती एस्टिमेटिंग कॉस्टिंग वर पण न्यूमरिकल येऊ शकतो. ओके. सो असे न्यूमरिकल्स तिथे पॉसिबल आहेत. रिझनिंग कसं करावं तर रिझनिंग लवकर पुढच्या 20-25 दिवसात, 1 महिन्याच्या आत रिझनिंगचा पूर्ण सिलेबस संपवा आणि नंतर डेली रिव्हिजन प्रॅक्टिस करा. डेली, हे तुम्हाला सगळेच लोक सांगत असतील. कारण डेली रिव्हिजनची प्रॅक्टिस केली रिझनिंग मध्ये, डेली रिझनिंगची प्रॅक्टिस केली, डेली रिव्हिजन केली रिझनिंगची, तर तुम्हाला रिझनिंग ही आत्मसात होऊन जाईल. ज्या प्रकारे एबीसीडी येतं त्या प्रकारे रिझनिंग आले पाहिजे, त्या प्रकारे पझल पटकन सॉल्व्ह झालं पाहिजे, ब्लड रिलेशन पटकन सॉल्व्ह झालं पाहिजे, तर आणि तरच 20 आउट ऑफ 20 मिळतील. तुमचं टार्गेट 20/20 पाहिजे रिझनिंग मध्ये, तर कुठेतरी तुम्हाला 19 पर्यंत मार्क्स येतील. एखाद सोडून द्या विषय. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम फोकस जो आहे तो रिझनिंग वर करायचा आहे आणि डेली बेसिसवर करायचा आहे. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे. परत आपण तुमच्याशी ट्यून राहणार आहोत. तुम्हाला कंटिन्युअसली मी गाईड करत राहील की बीएमसी बद्दल काय करावं काय नाही, आणि ज्यांना गरज आहे गायडन्सची त्यांनाच तो गायडन्स आहे. जबरदस्ती मी लादत नाही की माझ्याकडून गायडन्स घ्या.
ओके, सो ज्यांना वाटत असेल त्यांनी स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि सिम्पली या आलेल्या संधीचं सोनं करा. जेई पण आहे, सब इंजिनियर पण आहे. अभ्यासावर फोकस करा, बाकी गोष्टी सगळ्या सोडून द्या, बाकी सगळ्या नंतर होत राहतील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, अननेसेसरीली मोबाईल यूज करू नका, नाहीतर मी जो तुम्हाला शेड्यूल सांगितला, डेली शेड्यूल, त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवता येणार नाही. एक्झाम कधी होईल असा खूप लोकांना प्रश्न असतो, तर अंदाजित इथून तुम्ही एक 70 दिवस मार्क करा आणि त्या 70 दिवसाच्या 71व्या दिवसाला एक्झाम आहे असं आत्ताच लिहून ठेवा. सो दॅट तुमचा अभ्यास त्या प्रकारे तुम्हाला प्लॅन करता येईल. टार्गेट्स तुमच्या हिशोबाने ठेवा, हवेत टार्गेट्स ठेवू नका किंवा अंधारात गोळी मारू नका. काहीतरी फिक्स करून घ्या की हा यानुसार मी चालेल, या फ्रेमवर्कनुसार मी चालेल. ओके, सो धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये ते डाऊट्स लिहू शकतात. अपकमिंग व्हिडिओज मध्ये मी ते डाऊट्स कव्हर करायचा प्रयत्न करेल. उगाच आपलं काम सोडून फालतू कमेंट्स करू नका, कामाच्या प्रोडक्टिव्ह गोष्टी करायला शिका. प्रोडक्टिव्ह कमेंट्स करा, त्याच्यावर प्रोडक्टिव्ह सोल्युशन आपण फाइंड करू. ओके, सो दॅट्स इट. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक.